आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या जात आहेत। सुषमा ते खरं तर स्वागत आहे आपलं लोकशाही मराठीवर। गेल्या 2 महिन्यातील ठाकरे बंधूंची ही चौथ्यांदा खरं तर भेट होते। गेल्या अनेक भेटींनंतर पुन्हा एक बैठक होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालिका निवडणुकी संदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं सूत्रांची माहिती आहे। सुषमा ताई, बघा, वारंवार म्हणजे पहिल्यांदा ते भेटले तेव्हा त्याचं ब्रेकिंग होणं मी समजू शकते, त्याची बातमी होणं मी समजू शकते, परंतु आता ज्या भेटी होत आहेत त्या भेटी कदाचित तो भेटीचा जो सिलसिला आहे तो चालत राहील, त्या वारंवार भेटीगाठी होत राहतील। त्यामुळे प्रत्येक भेटीच्या वेळेला काहीतरी राजकारणच किंवा त्याला काहीतरी राजकीय संदर्भच असतील असंही काही समजायचं कारण नाही। असू शकतं की काही अनौपचारिक कारण याआधी ज्या मीटिंग्स झाल्या ते स्पेशल इव्हेंट्स होते, विजयी मेळावा, नंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, नंतर गणेशोत्सव, मात्र आजचा काही इव्हेंट आहे की नेमकी कशाबद्दल भेट होते? हा, आज इव्हेंट नाही, काही नाही, पण काही इतरही कारणं असू शकतात। कदाचित अनौपचारिक भेटीगाठी असू शकतात, काही वेगळी काही कारणं असू शकतात। आता जसा आपल्याला म्हणजे मगाचपासून सगळ्या वाहिन्यांवरची काही बातम्या चालू आहेत आणि त्याचा एक अर्थ काढायचा जो काही प्रयत्न चालू आहे की याला काही राजकीय संदर्भ आहे का, तर मला ते तसं अजिबात वाटत नाही। किंबहुना तसा काही संदर्भ जरी असला तरी तो फार फार तर एक बैठक संपल्यानंतर अवघ्या 1.5-2 तासानंतर आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्याला तो नेमका संदर्भ काय होता तोही कळणार आहे। मागच्या वेळेला मला वाटतं मुख्यमंत्र्यांना मनसे प्रमुख भेटायला गेले तेव्हा सुद्धा आपण फार घाईघाईने सगळे प्रेडिक्ट करत होतो, पण नंतर त्यांनी सांगितलं की मी मुंबईतल्या अनेक प्रश्न जे होते त्यांच्या संबंधाने बोलायला त्यांच्याशी गेलेलो होतो। त्यामुळे आता सुद्धा काहीतरी वेगळा संदर्भ असू शकतो, पालिका इलेक्शन, दसरा मेळावा, की अजून काही वेगळंच कारण आहे, किंवा आता 28 तारखेला काँग्रेसचा एक मोठा कार्यक्रम होतोय 28 ते 2च्या दरम्यान। 28ला नागपूरवरून पदयात्रा सुरू होते आणि 2 तारखेला सेवाग्राम वर्ध्याला त्याची सांगता होत आहे आणि या निमित्ताने अनेक पक्षांचे नेते या पदयात्रेच्या दरम्यान सहभागी होणार आहेत। वोट चोरीचा मुद्दा आहे, त्या वोट चोरीच्या मुद्द्याच्या संबंधाने एक राज्यभर आंदोलन उभं करायचं आहे, मग हा संदर्भ आहे का? तर मला वाटतं की अशी अनेक कारणं सांगता येतील, पण यातलं नेमकं कारण कोणतं हे आपल्याला अजून एक 1.5-2 तासात चित्र स्पष्ट होईल। सुषमाताई, तुम्हीच उल्लेख केला की दसरा मेळाव्याच्या निमित्तानं देखील ही भेट असू शकते। असं होऊ शकतं का या दसरा मेळाव्याला पुन्हा एकदा दोनही ठाकरे बंधू कित्येक दशकांनंतर खरं तर पुन्हा एकदा आम्हाला एकत्र पाहायला मिळतील? नाही, तसं तर म्हणजे एकत्र बघणं हे आनंददायी असेल, मात्र मला असं वाटतंय की त्याची शक्यता फार धुसर आहे, कारण दोनही पक्षांचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा काही एकनाथ शिंदेने जसा पक्ष चोरला तसा चोरलेला पक्ष नाहीये, किंवा एकनाथ शिंदेने जशा आयत्या पीठावर रेघोट्या मारत चिन्ह आणि पक्ष ग्रॅब केलं तसं त्यांनी ते केलेलं नाही। इंजिन हे त्यांचं निवडणूक चिन्ह हे त्यांनी स्वतःची लोकमान्यता बॅलेट बॉक्समधनं सिद्ध करून मिळवलेलं निवडणूक चिन्ह आहे। त्यामुळे ज्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व आहे, नाव आहे, चिन्ह आहे आणि पक्षप्रमुख आहेत, अशा वेळेला 2 स्वतंत्र पक्ष आणि 2 स्वतंत्र पक्षांचे पक्षप्रमुख आणि स्वकर्तृत्वावर त्यांनी जे काही उभं केलेलं आहे त्यामध्ये त्या दोघांनी स्वतंत्रपणे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करायचं की एकत्रितपणा करायचं, मला वाटतं हा निर्णय त्या दोघांचा तर आहे, पण काहीपेक्षा जास्त दोघांना नेतृत्व स्थानी मानणारे जे अनेक अनुयायी आहेत त्यांचा सुद्धा विचार सल्ला मसलत करून घेण्याचा निर्णय आहे। आणि मला वाटतं त्यासाठी मनसेच्या सगळ्या लोकांशी त्यांनी बोलणं किंवा इकडून शिवसेनेच्या लोकांशी उद्धव साहेबांनी बोलणं ही एक मोठी प्रक्रिया असणार आहे। पण नेमकं काय हे आपल्याला निश्चितपणे एक फार फार तर 1-1.5 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल। निश्चित। धन्यवाद सुषमाताई, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।